हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण संपूर्ण पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत आणि अगदी कमीत कमी भांडी आपण भरवणार आहोत। तर खूप सारी भांडी निघतात आणि खूप किचकट होऊन जातं। पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की थोडंसं आपल्याला किचकट वाटतं, वेळही खूप जातो। पण आज वेळही कमी लागणार आहे आणि कमीत कमी भांडी भरवून आपण कसा स्वयंपाक करायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर या ठिकाणी मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कुकरमध्ये शिजायला घातलेली आहे तिला आणि पाणी घातलेलं आहे। डाळ गुळेल एवढं 2 ते 3 इंच वरती पाणी आलं पाहिजे। त्यामध्ये हळद घातली आणि 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे। थोडंसं 1 चमचाभर मी त्यामध्ये तेल पण घातलेलं होतं। त्यानंतर इकडे डाळ शिजेपर्यंत आपल्याला इकडे खीर करून घ्यायची, कारण आमटी आपल्याला डाळ शिजल्यावरच करता येणार आहे। त्यामुळे इकडे खीर आपण करायला घेतोय। तर सगळ्यात आधी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे, साजूक तूप। त्यामध्ये 3 चमचे मी रवा घातलेला आहे। आपण रव्याची खीर या ठिकाणी करणार आहोत। खूप छान होते, घट्ट होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ती तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा आहे, छान असा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे वास सुटेपर्यंत। त्याच पातेल्यात आपल्याला दूध घालायचं आहे, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी। म्हणजे आता माझ्याकडे कमी लोक आहेत, 5 जण खाणार आहेत, तर मी 2 कप दूध घेतलेलं आहे, 1 कप पाणी घेतलेलं आहे। असं मी त्याला छान उकळी येऊ देणार आहे, थोडंसं आटवणार आहे त्याला। त्यानंतर त्यामध्ये वाटीभर साखर घालणार आहे। साखर घातल्यानंतर छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये उकळीत आपण रवा घालायचा, म्हणजे गुठळ्या होत नाही। छान असं फिरवून घ्यायचं त्याला आणि पुन्हा रवा घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे, म्हणजे रवाही छान शिजतो आणि घट्टही होते खीर। त्यानंतर आपल्याला काय त्यात घालायचे असेल ड्रायफ्रुट्स वगैरे आपण ते घालू शकतो। ते या ठिकाणी मी बदामाचे काप केलेले होते ते मी घालणार आहे। त्यानंतर 1-2 केशर घालणार आहे। छान पुन्हा उकळी येऊ द्यायची, म्हणजे केशरचा रंगही त्याला येऊन जातो। तोपर्यंत इकडे आपली डाळ शिजलेली आहे, छान अशी मऊसूत शिजून गेलेली आहे आणि ओतू वगैरे गेलेली नाही आहे। आपण व्यवस्थित पाणी घातलं म्हणून तर चाळणीतनं चाळून घ्यायचं पातेल्यात। त्यानंतर आपण साजूक तूप घालणार आहोत त्याच कुकरमध्ये। त्याला थोडासा विसळून घ्यायचं, आपल्याला घासत बसायचं नाही आहे। त्यानंतर त्यामध्ये मी पुरणाचं घातलं डाळ, नंतर मग त्यामध्ये साखर वगैरे घातली, छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला त्याला वाटायची गरज नाही, कारण डाळ इतकी छान शिजली होती की तुम्ही चमच्याने थोडी स्मॅश केली तरी होऊन जाते। त्याला वाटत बसायची किंवा चाळणीने चाळत बसायची गरज नाही आहे पुरणाला। आणि हे आपण आमटीसाठी जे पाणी काढलेलं होतं, तर आता आपण आमटीला फोडणी देणार आहोत। तर खूप छान होते, हे पाणी आपण टाकून द्यायचं नसतं, हेच पाणी आपल्याला घालायचं असतं। तर कढईमध्ये आता एका बाजूला मी फोडणी देते, जिरे घातलेलं आहे, कढीपत्ता घातलाय, कांदा खोबरा आणि काळा मसाला, लसूण आलं याचा मी काळा मसाला करून ठेवते तो मी घातलेला आहे, लाल तिखट घातले, हळद घातली, चवीनुसार मीठ घातलेले, गरम मसाला घातलेला आहे। छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। आदल्या दिवशी तुम्ही पण जर का माझ्यासारखा मसाला वगैरे करून ठेवत असेल, किंवा जास्त मी करूनच ठेवते भाज्यांसाठी, आयत्या वेळी कामात येतं म्हणून। ते फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे डाळ शिजलेलं, आणि वाटलं तर वरून घाला, नाही तर तेवढ्या पाण्यातही आमटी खूप छान होते। नंतर वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत। तर या ठिकाणी आता आपली खीरही झाली आहे, आमटी झाली आहे। आमटी चांगली उकळून निघेपर्यंत आपण इकडे कणिक करून घेणार आहोत। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये, आणि वरून आपण 2 ते 3 चिमूटभर हळद घालणार आहोत। कलर छान येतो पोळ्यांना, पुरणपोळ्यांना। आणि नंतर 3-4 चमचे तेल घालणार आहोत। छान असं आपण एकत्र करून घेणार आहोत, हाताने पीठ व्यवस्थित कालून घेणार आहोत कोरडंच। नंतर पाणी घालून छान असा उंडा करणार आहोत। खूप जास्त घट्टही करायचं नाही आपल्याला आणि जास्त पातळही करायचं नाही आहे, तो आपल्याला आता थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण बाकीचं करूया। झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे कणिक छान मुरतं। तर 15 ते 20 मिनिटानंतर बघा कणिक इतकं छान मुरलेलं आहे की एकही पुरणपोळी तुमची फाटणार नाही किंवा काही होणार नाही। तर बघा एकदम मऊसूत कणिक अशी झालेली आहे आणि अगदी पहिल्यांदा पुरणपोळी करत असणार तरीसुद्धा खूप छान येणार आहे, अगदी फाटणार वगैरे नाही आहे, अशी आपली कणिक रेडी झालेली आहे। तर आता इकडे आपण पुरणपोळी लाटायला घेऊया। आता कणिक भिजेपर्यंत मी तिकडे भजीचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं, तर ते दाखवायचं राहिलं माझं। तर या ठिकाणी आता पुरणपोळी आपण लाटून घेऊया। एक छोटीशी पारी तयार केलेली मी, त्यामध्ये पुरणाचा गोळा घातलेला आहे आणि वरून असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। व्यवस्थित बंद करून घेतलं की लाटताना पोळी अजिबात फुटत नाही आणि कणिक छान मऊसूत असं भिजलेलं असलं की पटापट पुरणपोळ्या अगदी होऊन जातात। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती छान असं कणिक अगदी झालेलं आहे आणि अजिबात पुरण बाहेर येत नाही आहे।
मस्त दोघं बाजूने आपल्याला भाजून घ्यायची आहे साजूक तूप लावून. तर या ठिकाणी सगळ्या पुरणपोळ्या मी अशा करून घेते. मस्त आपलं रेडी झालेली आहे पुरणपोळी. त्यानंतर इकडे बघू शकता आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. मी पापड कुरडई वगैरे तळून घेतलेलं होतं. त्यानंतर एका बाजूला भात देखील लावून दिलेला होता पातेल्यात. तर बघा या ठिकाणी सगळा स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे. खूप सारी भांडी भरवायची नाही आहेत आपल्याला आणि पटापट आपला ताट रेडी झालेलं आहे होळी स्पेशल. तर थोडासा लेट झालेला आहे व्हिडिओ टाकायला. तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.